राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार अतिशय कार्यक्षमपणाने कारभार सांभाळत असताना संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत। काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे, पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो। काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं, ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं आहे। सर, यापूर्वीसुद्धा काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला गेला होता। मग असं म्हणतात की दिल्ली ही काँग्रेसची नाराज होती त्या संदर्भाने आणि वारंवार असं त्यांच्या अनुषंगाने काँग्रेसकडून का असे टीका होतं? एक तर असं आहे की या संदर्भामध्ये टीका होण्याचं कारण, टीका करण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने हा संबंध महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करण्यातल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्यात, दादांची प्रथम जयंतीसुद्धा संबंध राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईंनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करतायत, याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या, आम्ही आमच्यामध्ये काम करत राहू। नंतर जरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्या घटनेचं अगोदर समर्थन केलेलं होतं। दुपारी त्यांनी ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांमध्ये विधान केलं होतं, त्यांनी विधान बरोबर आहे असं म्हणतात। तेच मी सांगतो की वैचारिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे। काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केला कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल। संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे, आपण बोललं पाहिजे आणि त्यांच्यावरती होणारी टीका ही अजित पवार यांच्या पत्नी म्हणून नाही तर त्या उपमुख्यमंत्री घटनात्मक पदावर आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी बोलावं। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच, त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। पण ज्या पद्धतीनं ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबा असं म्हटलं गेलं, वहिनींना प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न करा, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुद्धा जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारत असतील कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात, हे चित्र महाराष्ट्रासमोर दिसतं। नाही, एक असं आहे की जर का आपण पाहिलं, मी धनंजयच्या जवळ मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही, त्याच्या अगोदरसुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडे नाही, कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला पत्रकार मित्र येतात, त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं। ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं, म्हणून पत्रकारांचा राहुश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्यावरती होता। अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे। मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही किंवा मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही, आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे। पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रींची ती पत्रकार परिषद होती, तिथे धनंजय मुंडे बोलतात, धनंजय मुंडे पालक
पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही, एक असं आहे, मला माहीत नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिलेली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. मागे एकदा सर पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील हे वहिनींच्या पाठीमागे उभे होते आणि जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मागून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते असं पाहायला मिळाले. त्यामुळे तुमच्या पक्षाचे नेते वहिनींना बोलू का देत नाही, हे चूक आहे. पक्षातले नेतेचं वहिनींना न बोलून देणं असा विषय कधी येऊ शकत नाही. वहिनी मी मगाचपासून सांगितलं की एक कर्तबगार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि संबंध महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक तरचा आत्मविश्वास, धाडस वहिनींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीयच पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठंतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे. मी सक्षमपणाने त्या ठिकाणी काम करतो. दत्तगिरी साहेब, तुमचा पक्ष खरं तर राज्यामध्ये आक्रमक झालेला आहे. काल सूरज चव्हाण हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. सुनील शेट्टी तुमच्या पक्षाचे आमदार त्यांनी तर स्पष्टपणे काँग्रेस नेत्यांना इशारा दिलेला आहे, मावळमधून जर तुम्हाला जायचं असेल, मुंबईतनं मावळला जायचं असेल, माफी मागा, नाहीतर पुढे जाऊ दिलं जाणार नाही. अशा पद्धतीपर्यंत म्हणजे स्वाभाविक आहे ना. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वहिन्यांच्याबद्दलची अस्मिता, निष्ठा आणि एक पक्षाच्याबद्दलच्या पक्ष नेतृत्वाच्याबद्दलचं ज्या पद्धतीने वक्तव्य केलं गेलं त्याचा चीड, त्याचा राग, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया या स्वाभाविक आहेत. क्रिया येते त्याला प्रतिक्रिया ही उमटतच असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या पद्धतीने आपली भूमिका निश्चितपणाने व्यक्त करतात. तर तुमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पुन्हा एक लेटर आले आणि सुरेंद्र पवार यांची जेव्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याच्यामध्ये जे घटनात्मक बाबी बदल केले त्याचे ठराव जे आहेत ते पुरवण्यात आलेले नाही अशी माहिती आता समोर येते. नाही, आज त्या विषयावरती मी काय बोलणार नाही, कारण आजचा विषय हा मर्यादित आहे. जे काँग्रेसने कालचं वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय आहे. त्याबद्दलचं ते आहे. जरूर या विषयावरती मी नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. ठराव घेण्यासाठी पुन्हा एकदा मी जरूर या विषयावरती नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. आजचा विषय मर्यादित आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या बद्दल जे अनुद्गार काढले गेले त्या संदर्भातला आहे. तर तुम्ही दिल्लीमध्ये आहात, काँग्रेसच्या हायकमांडला या अनुषंगाने काही तक्रार करणार आहात का किंवा त्यांच्याशी काही बोलणार आहात का की अशा पद्धतीची विधानं वहिनीबद्दल करताना नेत्यांना समज द्या वगैरे अशा पद्धती? एक असं आहे की काँग्रेसचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरचं सुजाण आहे असं मी मानतो. त्यामुळे त्यांचीच आम्ही काय म्हणण्यापेक्षा त्याची नोंद त्यांनीच घेणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. आम्ही काय सांगावं आणि मग काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने काहीतरी भूमिका घ्यावी हा काय त्याच्यातला काय योग्य मुद्दा राहील असं मला वाटत नाही. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाने केलेली चूक आहे असं वाटत असेल तर काँग्रेसचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय करेल. साहेब, अनेक वेळा असं होतं की वहिनी बोलायला जातात तर तुमच्या पक्षाचे नेतृत्व थांबवतात, ते माध्यमांच्या समोर आले. तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, या संदर्भात तुम्ही पक्षाच्या इतर नेत्यांना सल्ला देणार का किंवा सूचना देणार का वहिनींना अशा पद्धतीने थांबवणं योग्य नाही? मी काय म्हटलं की कधीही पक्षाच्या कुठल्याही सहकार्याने वहिनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या कर्तबगार आहेत, कणखर आहेत, त्या माध्यमांची योग्य रीतीने त्या विषयाची मांडणी समर्पक पद्धतीने करू शकतात. हा विश्वास पक्षाच्या सर्व सहकार्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. कुठे कशा पद्धतीने कुठला प्रसंग घडला असेल तर त्याचं नेमकं काय होतं आहे ते समजून घेणं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे. पण एक संकेत नक्कीच आहेत, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती
संबोधित असते पत्रकारांशी, त्याला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती, मी आपल्याला माझंच उदाहरण दिलं, बावनकुळे साहेब आणि मी एकेकाळी प्रदेशाध्यक्ष म्हणून सोबत काम केलं, पण ते ज्या वेळेला संवाद करतात आणि मी जरी बाजूला बसलेला असलो तर तो संवाद त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. थोडक्यात ज्यांची पत्रकार परिषद आहे त्यांना बोलू दिलं पाहिजे, इतरांनी त्यांनीच बोलावं. पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, हा त्यामुळे सगळा त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे. अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही. किंवा काही वेळेला पत्रकारसुद्धा इतरांना विचारतात. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारताना मी सांगतो नाही माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं. हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने मागतील. राज्याचे काँग्रेसचे प्रमुख म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला पाहिजे का, अशी मागणी तुम्ही करताय का? नाही, त्यांनी काल माफी मागते केलेलीच आहे ना. काल काँग्रेसने माफीनामा दिलेलाच आहे. पडदा पडला का संपूर्ण? नाही, पडदा पडला असं नाही. शेवटी पडदा त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दलचा पडला असं त्यांना वाटत असेल, पण जनतेच्या मनामधल्या त्याच्याबद्दलच्या स्वाभाविक ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या कायम राहणारच आहेत.